मित्रांनो, आज आपण अशी झाली फजिती, गाढवाची फजिती कशी झाली ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, चला तर मग अशी झाली गाढवाची फजिती. ठीक आहे, तुम्ही सर्वजण ऐकतात ना. गाढवाची फजिती कशी झाली त्याची तुमची व्हायला नकोय म्हणून. ठीक आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला गाढवाची फजिती कशी होते ते बघायचं आहे. गाढवाची फजिती कशी होते ते बघायचं आहे. तुमची कधी अशी फजिती होते का? नाही होत? बघूया. आणि मी तुम्हाला आता गाढवाची फजिती कशी झाली तुम्हाला सांगणार आहे. आणि तुमची कधी फजिती अशी होते का तुम्ही मला सांगायचं आहे. नंतर सांगायचंय. ठीक आहे. मग एक काय होतं, एक गाढव होते. मोठ्याने बोलायचं. एक काय होते? एक गाढव होते. त्याच्या पाठीवर मिठाचे ओझे होते. मिठाचे ओझे दिसत नाही मला. बघा काही मुलं कशी वाकडी तिकडी उभी आहे. हा, मिठाचे ओझे होते. ठीक आहे. गाढव काय करत होतं? नदी ओलांडत होते. गाढव काय करत होते? रोमित हात काढ तिथून. गाढव, रोमित हात तिथून काढ. खाली वाकायचं रोमित. गाढव माझ्या मागे म्हणायचे. गाढव नदी ओलांडत होते. गाढवाचा पाय घसरला आणि गाढव पाण्यात पडले. गाढव काय झाले? मला आवाज येत नाही. गाढव काय झाले? गाढव काय झाले? पडले. कुठे पडले? कुठे पडले? तुमचा आवाज माझ्या कानापर्यंत येत नाहीये. ओके, त्याला लवकर उठता येईना. लवकर उठताच येईना त्याला. उठता येईना. काही वेळाने ते उभे राहिले का? काही वेळाने ते काय झाले? उभे राहिले. आणि काय झालं पुढे माहिती का काय झालं? पण अशी गंमत झाली, त्याला ओझे हलके वाटू लागले. बघा, पहिलं ओझं जड होतं, नंतर ओझं काय झालं? हलके झाले. त्याला आनंद झाला. त्याला काय झालं? त्याला काय झाला? मला आवाज येत नाही. त्याला काय झाला? ओके, कारण मीठ काय झाले होते? पाण्यात विरघळलेले होते. मीठ पाण्यात काय झाले होते. मग काय झालं पुढे? मालकाने ते मालक हा ना सगळं बघत होता. मालक काय झालं? मालक आहे ना सगळं बघत होता. राज काय करतो म्हणून. मालक हा स्टेजवर उभा आहे आणि मालक सगळं बघत होता का आपले विद्यार्थी काय करताय. आपले विद्यार्थी कोणते मुलं काय नाटक करतात ते आपले मालक सगळं बघत होता की विद्यार्थी काय करतायत. तसा गाढव होतं की नाही, ते पाण्यामध्ये काय करतंय ना तसा मालक तो काय करत होता? बघत होता. मग मालकाने आता असं ठरवलं. काय ठरवलं? मालकाने काय ठरवलं? त्याला अद्दल घडवायची. त्याला अद्दल कोणाला? तुम्हाला का? मालकाने असं ठरवलं की आता गाढवाला आपण अद्दल घडवायची. मग पुढील वेळेस मालकाने काय केले? पाठीवर कापसाचं ओझं दिलं. पाठीवर काय दिलं? कापसाचं. आणि मग काय झालं बघा, ते घेऊन गाढव काय करू लागलं? नदी ओलांडू लागलं. काय करू लागलं? हळू हळू हळू. इकडे मुलं. इतकं जोरात चालतो का आपण नदीमध्ये? लोटू नका. ठीक आहे. बघा,
मग काय झालं? गाढवाला मागचं आठवलं. गाढवाला मागचं आठवलं आणि पाण्यात पडलं की ओझं काय होतं? हलकं होतं. तो परत काय झाला? पाण्यामध्ये पडला. तो परत काय झाला? पाण्यामध्ये पडला. पाण्यामध्ये काय झालं? तो पाण्यामध्ये पडला आणि उठायला लागला. तो उठायला लागला, पण गाढवाच्या पाठीवर जे ओझं होतं ना, ते ओझं भिजून जड झालं होतं. त्याला उठताच येईना. त्याला उठता येत होतं का? त्याला उठता येत होतं का? कसा बसा तो उठला. कसा बसा तो उठला. काय झालं? तो उठला. तो काय झाला? उठला आणि पाण्यात भिजून कापूस काय झालं होतं? काय झालं होतं कापूस? मला आवाज ऐकायला येत नाही. जरा जवळ या. जरा जवळ या. तिकडे गोल दिसतोय का तुमचा? गोल दिसतोय का? बघा. तर काय झालं होतं? जड झालं होतं. इतका कसा गॅप आला मध्ये? सायली लक्षात येते का काय बोलते मी? तर सरका इकडे जरा. गाढव कसं बस उभं राहिलं आणि कापसाचं ओझं घेऊन त्याला चालताच येईना त्याला. अरे बापरे. त्याचं वजन काय झालं? एकदम काय झालं? त्याचं वजन एकदम जड झालं. काय झालं? बापरे. आणि यावेळी मात्र गाढवाची काय झाली? समरान फजिती झाली. काय झालं? समरान. मी बघा झूम करते आता. बघा हे जे मुलं काय करतात ते मला सगळं दिसतंय. तुमचे पालक बघतील आणि तुमच्या पालकांनी बघावं असं मला वाटतं का आपले मुलं काय करतात. बघा. आणि कोण खोड्या करतं? प्रशिक काय करतोय? साई काय करतोय? रोमित काय करतोय? आणि समरान. सगळे मुलं काय करतात ते मला दिसतंय. ते बघा कसं बस गाढव उठलं आणि हे सगळं कोण बघत होतं? मालक बघत होता. त्याला बालकांनी काय केली? गाढवाला चांगली अद्दल. आता तुम्ही समोर उभं राहायचं नीट. मी प्रश्न विचारणार आहे काही तुम्हाला. ताट उभं राहायचं आता. ताट. गाढवाला काय झाली? अद्दल घडली. गाढवाला काय झाली? आता सगळे ताट उभं राहायचं आणि थोडं जवळ यायचंय. गोलामध्ये गोल करायचं छानपैकी. बस. हात धरा. बस. गाढवाच्या पाठीवर पहिल्यांदा कशाचं ओझं होतं? पहिल्यांदा मोठ्याने बोला. पहिल्यांदा कशाचं ओझं होतं? दुसऱ्यांदा कशाचं ओझं होतं? कशाचं होतं? गाढव कुठे पडला? खाली बसा सगळे. गाढव कुठे पडला? पाण्यात पडला होता. आता उभं राहायचं नाही. फजिती कोणी केली? गाढवाची फजिती कोणी केली? छान. मग तुम्ही असं करायचं असतं का? कोणतंही काम आपण प्रामाणिकपणे करायचं असतं. कारण की एकदा त्याचा पाय निसटला, गाढवाचा पाय निसटला आणि तो पाण्यामध्ये पडला तर ठीक आहे. चुकून पाय पडला म्हणून त्याचं काय झालं? मीठ पाण्यामध्ये विरघळून गेलं. पण मुद्दामून असं करायचं का? त्यामुळं काय होतं? मालकाचं नुकसान होतं. कोणतंही काम आपण जेव्हा करतो ते काम कसं केलं पाहिजे? प्रामाणिकपणे केलं पाहिजे. त्यामुळं काय होतं की प्रामाणिकपणे केलेलं काम याला यश नक्कीच मिळत असतंय. ठीक आहे. म्हणजे जेव्हा मॅडम तुम्हाला अभ्यास देतात ना, तो अभ्यास तुम्ही प्रामाणिकपणे करायचा. म्हणजे कुठे पण क्लास लावायची गरज पडत नाही. तुम्ही रोजचा अभ्यास घरी केला, प्रामाणिकपणे करायचा, मन लावून करायचं. म्हणजे ते काम काय होतं? आपलं व्यवस्थित होतंय. कोणतंही काम व्यवस्थित करणार का तुम्ही?
करणार का? हां ठीक आहे. करणार ना? प्रॉमिस.